संवेदनशील प्रकरणात पोलीस अधिकारी हसताना कॅमेऱ्यात कैद. व्हायरल व्हिडिओनंतर सरकारचा मोठा ॲक्शन. पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस अधिकारी हसताना दिसले आणि आता संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. संवेदनशील हत्या प्रकरणावर चर्चा सुरू असताना अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य का होतं? सोशल मीडियावर प्रश्नांचा भडीमार आणि अखेर सरकारची मोठी कारवाई. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. आज आपण पाहणार आहोत एक असे प्रकरण ज्यामुळे पोलीस प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तमिळनाडू राज्यातील कोयंबतूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेदरम्यान वरिष्ठ IPS अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी हसताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार एका 10 वर्षीय मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या प्रकरणाने आधीच संपूर्ण राज्य हादरले होते. पीडित कुटुंब न्यायासाठी लढत असताना पत्रकार परिषदेत वरिष्ठ अधिकारी हसताना दिसल्यामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये IPS अधिकारी रम्या भारती यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी पत्रकार परिषदेदरम्यान हसताना दिसत आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं, ही पत्रकार परिषद होती की मनोरंजन कार्यक्रम? पीडित कुटुंबाच्या वेदनांचा विचार झाला का? अधिकाऱ्यांकडून अशी असंवेदनशीलता अपेक्षित आहे का? नेटिझन्सनी या प्रकारावर जोरदार टीका करत पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फेसबुक आणि इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी असेही म्हटले की पीडित मुलीच्या कुटुंबाच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखा हा प्रकार आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण आणखी तापलं. वाढता दबाव आणि जनतेचा संताप पाहता मुख्यमंत्री विजय जोसेफ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर IPS अधिकारी रम्या भारती यांच्यासह 2 संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर काहींनी समाधान व्यक्त केले, तर अनेकांनी अजून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. संवेदनशील गुन्ह्यांबाबत माहिती देताना प्रशासनाने कोणती मर्यादा पाळायला हवी? जनतेसमोर अधिकाऱ्यांचे वर्तन किती जबाबदार असायला हवे? कारण जेव्हा एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो तेव्हा प्रशासनाकडून केवळ कारवाई नव्हे तर संवेदनशीलतेची अपेक्षाही केली जाते. सध्या हे प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनले आहे. व्हायरल व्हिडिओनंतर पोलीस प्रशासन आणि सरकार दोघांवरही मोठा दबाव निर्माण झाला आहे. या प्रकरणावर तुमचं मत काय? पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांचं वर्तन योग्य होतं का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी 24x7 न्यूज रिपोर्टला सबस्क्राईब करायला विसरू नका.